रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। कृष्ण हरी जय हरे जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधन सुख झाले हो सजने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो सजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा
तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे अगर सुखाचे अगर सुखाचे अगर सर्व सुखाचे देवी बर बापर कुमा देवी बर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे 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 सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर देवी वारा देवी वारा देवी वारा देवी वारा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी
यह लोकेचा हा देह यह लोकेचा हा देह देव विचेता ते पावे देव विचेता ते पावे देव इच्छिता ते पाय देव इच्छिता ते पाय देव इच्छिता ते पाय देव इच्छिता ते पाय धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो 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 आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे 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 तुका मने पावटणे तुका मने पावटणे तुका मने पावटणे तुका मने पावटणे करू स्वर्गाचे निशाणे करू स्वर्गाचे निशाणे करू स्वर्गाचे निशाणी करू स्वर्गाचे करू स्वर्गाचे निशाणी करू स्वर्गाचे निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मालो जतन सतालवन जतन सतालवन भोजन जतन सतालवन नसतालवन रुचिने दिते भोजन जतन रुचन सत्य भोजन ज्याचे नसता लवण म्हणजे मीठ नसल्यास स्वयंपाक गोड लागत नाही तसं भजन म्हणलं रावे जीवे विना शृंगारीला रावे जीवे विना शृंगारीला जीवे विना शृंगारीला रावे जीवे विना शृंगारीला मिठे विना मिष्टान्न 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 हो मिठे विना मिष्टान्न राव जीव विना शृंगारीला मिठे विना मिष्टान्न मिठे विना मिष्टान्न मिठे विना मिष्टान्न. भजनामधला सगळ्यात महत्वाचा काय स्वर आणि ताल ज्याचा ताल जातो त्याचे बेहाल झाल्याशिवाय राहत नाही. ताल आहे तर सगळ्यापाशी माल आहे ताल नसेल तर माल नाही सगळा तालावर माणसाचा खेळ आहे महाराज आणि ताल कशावर लागतो लावणी मृदंग श्रुती ताल घोष ब्रह्मरस आवडीने हो देव ब्रह्मरस आवडीने लावणी मृदंग श्रुती ताल घोष लावणी मृदंग श्रुती
ब्रह्मरसा आवडीने शिव ब्रह्मा आवडीने ब्रह्मरसा ब्रह्मा शिव ब्रह्मा आवडी देव ब्रह्मरसा कीर्तनात टाळ्या वाजत जाऊ काय तमाशा आहे का आनंद झाला वा शिव ब्रह्मरस आवडीने लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि मग शिव ब्रह्मरस आवडीने. खरा रस कोणचा आहे? हा रस आनंदाचा. घोष करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावी येतीचा. हे सगळं ऐकूनच पाठ आहे महाराज. मी कुठं पाठ केलं ना इमानदारीनं गादीवर उभा आहे. कोणाचंच कुठलंच पुस्तक हातात घेतलं नाही. खूप महाराज उगाळले ना तुम्ही. हे सगळं हे कोणाचं आहे भांडवल ऐकून. मी ऐकून पाठ केलं म्हणून तर आमच्या प्रताप महाराजाला आमचं कीर्तन पटत नाही. आणि पटलं असतं तर आमचं कीर्तन यावर्षी कॅन्सल केलं नसतं. माणूस जुन्याच घरच्याच माणसाला भांडते. कोणालाही कसं भांडण. 40 वर्ष झालं मी या गावाला येतो. 40 वर्ष झालं. तुमचा जन्मही नव्हता दोघाचा तवा. खरे का खोटे नाना? तुम्ही उगवलं असता. बघा मग मला सांगा. तसं मग आम्ही महाराजासंग याचं महाराज तवापासून नियम चालू आहे तुमचा जुन्या सप्त्याचा. तवापासून मी येतो त्या नियमाला. इथं बसायचं ढाळदमध्ये आमच्या ह्याच्या ह्या आबासाहेबाच्या ढाळदत बसायचं महाराज. ह्या महाराज जेवायला आणि ते ह्या माणसं महाराज काय प्रेम होतो. आता प्रेमच राहिलं नाही महाराज. कीर्तन आहे तोवर तुम्ही मला चांगलं म्हणायत कीर्तन गेलं का महाराज? गेलं. आयड्या गाथाडावणी बोलू लागलं काय बी. पहिली जे माणसं जुने माणसं जे प्रेम होतं आता आहे का? कते काहीच राहिलं नाही महाराज. जुनं सगळं मोडून गेलं. जुनं सगळे माणसं मोबाईलच्या ताब्यात गेलेत. मोबाईल आठला तरच बरं नाही तर जेवतच नाही ते. आपल्या जिल्ह्यामध्ये नाना 4 घटना अशा झाल्यात. एवढाले पोरानं आत्महत्या केल्यात मोबाईलमुळं. 9वीच्या 8वीच्या पोरानं आपल्या जिल्ह्यात झाल्यात. 9वीच्या 8वीच्या पोरानं आत्महत्या केल्यात. हां त्या पबजी गेममुळं काय असते ते खेळायचं कोणा माहिती. जीवनच एक झालं आहे मोबाईल माणसाचं महाराज. इतकं माणसं त्याच्या ताब्यात गेलीत की ते बघायचंच काम नाही. म्हणून महाराज म्हणतात लावणी मृदंग श्रुती टाळ शिव ब्रह्मरस हा रस आनंदाचा. हा रस कसा आहे? इथंही काम करते आणि वरही काम करते आणि जीवनात बी काम करते. ज्याच्या जीवनात हा रस आहे रामरस गोडी जयासी पावली वासना निमाली समूळ याची. महाराज म्हणतात हा रस कसा आहे? ज्या माणसाच्या मनात ध्यानात हे रस उतरलाय त्याची इथं बी किंमत आहे, वरी किंमत आहे आणि जगात बी किंमत आहे. ज्याच्या रस हे उतरला नाही. खरासरी माणसं रस कोणता जास्त उतरायले तर आणि आपल्याला मिळून झाला हापूस आंब्याचा रस. ते इटलरावला माहिती आहे कोणता रस कसा आहे ते. आपल्याला काय माहिती आहे? जास्त कोणाच्या नादी लागलेत माणसं कोण्या रसाच्या.
नाही इथं नाहीत कोणी. अरे हा रस कसा आहे, जावे ते पावे मान. ज्याच्या मनात रस आहे, ध्यानात रस आहे, चिंतनात रस आहे, तर त्या माणसाच्या अंगात रस आहे. नाही तर कोणी विचारले त्याला महाराज, सगळे ह्याच्यावर किंमत आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात आजचा जो दिवस आहे त्यांच्याकरता पर्वकाळाचा दिवस आहे. आजचं अन्नदान आपल्याकरता आपल्या आईवडिलांना काय केलं नाही महाराज. आईनं रक्ताचं दूध करून तो या तोंडात ओतले. रक्ताचं दूध करून 10 थेंब जळाव रक्ताची, तवा 1 थेंब दुधाचा तयार होते महाराज. एवढं दूध तुला पाहिजे. बापानं तुझ्याकरता काय केलं नाही. काय केलं सांगू. बाप करी जोडी लेकुराचे वडी. बाप करी जोडी लेकुराचे बाप करी जोडी आपण कुरवंडी वाळनिया. आपण कुरवंडी वाळनिया. मिराशीचा धन एकाएकी केला. मिराशीचा धन मिराशीचा धन एकाएकी केला. मिराशीचा धन एकाएकी केला. मिराशीचा धन एकाएकी केला. मिराशीचा धन एकाएकी केला. अरे ते आहे तोवर बी त्याची किंमत आणि गेल्यास बी त्याची किंमत. काय माणसाची आहे तोवर बी किंमत नाही, मेल्यावर बी किंमत नाही. काय केलं नाही आपल्या वडिलांना. एकाएकी केला मिरासीचा धनी. कडी वागवणी भार खांदी. बाप करी जोडी लेकुराचे ओडी. आपुली कुरवंडी वाळून. अरे त्यानं काय मेहनत केली नाही आपल्याकरता. मग आपण ते गेल्याच्या नंतर उगा त्याच्या नावानं अन्नदान, 10-5 माणसं जीव घालणं, गुलाल उधळणं, त्याची आठवण करणं हेच आहे महाराज. माणूस इथं कोणी राहायला आला नाही, प्रत्येकाला जायचंच आहे. आता परमाना ह्याच्या पुष्कळत म्हणायची गरज नाही. कोण आला इथं वाचायला. पण माणूस गेल्याच माणसाची पाठीमागं काय राहते. मराये परी कीर्ती रूपी उराय. काय फलाण्या गावचा माणूस होता व खानापूरचा. काय झालं. सप्त्यात बेजार होत होता, पंगत करीत होता, अन्नदान करीत होता, चटई आतरीत होता. गेलसाच्या महाराजाची तारीख यावर्षी कॅन्सल करीत होता. किती चांगला माणूस होता. हां मग आता कट करू का, बोलू नका आता, काहीच म्हणत नाही मग. हां मग ठीक आहे. मग बरं मग काय तक्रार आहे का प्रताप महाराज. एवढं गेलं तेवढंच गेलं काय भान होय बाबा. मला साहेब महाराज मग आहे का कवा तुम्ही ऐकली का कवा जिल्ह्यात तुम्ही रोज कोणतं तरी गाव खिंडता कुठं तरी हे का नारायणराव मला एवढे दिलं नाही. तुम्ही सांगा उद्याच कीर्तन सोडून देतो. तिकडचं काय माहिती आम्हाला. तेव्हा सगळे पाहुणे आहेत ना. गंगाखेड तालुक्यात तुमचे 10-5 गावाला पाहुणे आहेत. तुम्ही काय विचारा तुम्ही. अरे कुठंच म्हणणार नाही. महाराजानं सांगितलेलं आहे, मारुतराव महाराजानं दिलेले पैसे घ्यायचे, हात पसरायचा नाही. हात पसरी जिन्ने धिग्ग त्याचे, हे महाराजांना म्हणायचं. आताच सांगा ना, मी महाराजांना सांगायलो. वा 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 शाबास.
बोलले की सगळ्या बायला राग येते नाना. महाराजांना तुम्ही ऐकलेले प्रमाण ऐकलेले की नाही? महाराजांना ऐकलेले प्रमाण नाही तुम्ही ऐकलेले. हात पसरीजीने ढिग्ग त्याचे म्हणायचे आम्ही मरून जाऊत पण कोणाच्या पुढे हात पसरणार नाहीत. म्हणून महाराजांचं सांगितलेलं कमी पडत नाही. दिल्याला घ्यायचं, तोंडानं मागायचं नाही. एखादा नानासारखं प्रेमातला असल्यास मग म्हणता येईल समजा. ते बी कोणामुळं? पोरायमुळं. आता विद्यार्थीत असे वाजणारे 40 नारायणराव असे 40 नाही पोरं निघाले तर उद्या संस्था बंद करून टाकतो. 17 वर्षात ते बी पाहिली ना महाराजांनी. ना 17 वर्षामध्ये असे 40 पोराची तुम्हाला उद्या यादी देतो, नावं देतो. त्याच्यात नावं आहेत, मोबाईलमध्ये नाव आहे त्याचे. 11,000 बक्षीस ठेवलं मी. कोणीही दाखवा एवढे पोरं तयार आहेत म्हणून त्याला 11,000 बक्षीस आहे. तुमच्या मोबाईलमध्ये आला असलं बघा, सगळ्याला टाकलं मी यूट्यूबला. 40 पोरं आहेत. 2 PSI झालेत माझ्याकडे शिकून. हे 4 वर्ष शिकून PSI झालेत. 5 कीर्तनकार झालेत, 3 भागवतकार झालेत फक्त 17 वर्षामध्ये. तुम्हाला नावं सांगता असलं आता तर हे मग ते हे चालू आहेत, नाही तर नावं सांगितली असते. ते नानाला सांगणारच मी आज नाही उद्या तुम्हाला. तुम्ही विचारा ना त्याला, जवाब विचारा ना. काय केलं म्हणावं तुला? हां नुसतं गोड बोलायला काय लागलं हो? म्हणाय गेलं की भगवान महाराज लईच काही म्हणते म्हणाय. काय म्हणाय का गांजावड आहे का मी? काही म्हणाय का मी येडा आहे काय? खरं आहे ते बोलायलो ना. प्रताप महाराज खरं आहे का खोटं आहे? नाही आता देऊ नका बक्षीस, पुन्हा द्या. पैसे काढाले काय? मला वाटलं पैसेच काढालेत काही. असे पोरं 40. तुम्हाला मोबाईलचा नंबर सहित देतो. कोण्या गावात शिकलास, कुठं शिकलास, केव्हापासून शिकलास, आणि फी किती होती मग आतापासून 8,000 रुपये. आता या 2 वर्षामध्ये 12 केलेत. आता यावर्षी फक्त 15 आहेत. नाही तर 20 आणि 25 आणि 40 आणि 35,000 रुपये फी आहे. असे तयार आहेत महाराज पोरं. तुम्ही कसली चाल म्हणा, किती फास्ट म्हणा, कसली दमान म्हणा, ह्यानं नाही वाजल्याच्या नंतर तुम्ही म्हणता ते बक्षीस तुम्हाला. नुसतं मान हलवाय दुसरेच. आता दादा विठाला विठाला मला कीर्तनात काय म्हणू नका. नाही बोला तुम्हाला. मी बोलायलो कशावर? अरे माणूस आहे तर नाव घ्यावंच. पण गेले सुद्धा माणसाने म्हणा मायला माणूस किती चांगला होता कडे. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर भोवती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती धरील असे. कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसी जुग रोए चदरिया जीनी रे जीने राम नाम रस दीने चदरिया जीनी रे जीने जीने रे जीने जीने रे. तुम्ही काय चिल्लर समजायले काका? मनानच का? कबीर महाराज म्हणतात अरे आपण गेले आपलं नाव राहावं. मग महाराज अभंगाच्या भोवतालाच मी. मला सांगा माणसाच्या जीवनामध्ये वस्तू मिळावी का वस्तू कळावी? अरे तुम्ही कीर्तनकार आहेत हो. दुसऱ्या माणसाला एखाद्या विचारावं लागतंय. तुम्ही आता मग कीर्तनकार आहेत, नंबर 1 माणसं आहेत. नंबर आता तुम्ही काय लहान माणसं राहिली का? वस्तू मिळावी का वस्तू कळावी? लाईस्पीकरवाले मामा, वस्तू मिळावी का कळावी? हा कळावी. आता हे तुमच्यापाशी लाईस्पीकर आहे, वस्तू तुम्हाला मिळाली, पण ती जर नाही कळाली तर ती उपयोग आहे का? कीर्तनकार शिवा देते, मर्दंग्या शिवा देते, चालीवाले शिवा देतात. कुठलं आणलं की जळण, कुठलं टप्पर आहे की कोण आहे की काही म्हणतात ना. बरोबर आहे की नाही? वस्तू मिळण्याला किंमत नाही, वस्तू कळण्याला किंमत आहे. मग माणसाच्या जीवनात माणसानं पाऊल टाकताना विचार करावं का विचार करून पाऊल टाकाव?
विचार करून माणसानं पाऊल टाकावं. माणूस झळका असाव का माणूस मळका असाव? माणूस किती मळका चरम पण झळका उपयोगाचा नाही. आम्ही परिठतो कट शुद्ध केले खटन बोध साबण लावणे ठाई शांती परी धुतिले ज्ञान गंगे निर्मळ झाले. अहो माणूस किती कसला असला किती साबण जर लावलं ते जर आतूनच जर गदळ असलं तर उपयोग आहे का? नाही. निर्मळ जीवन आणि काय करीन साबण. माणूस जळका असाव का मळका? माणूस किती मळका असाव पण माणूस जळका नसाव. माणसं जास्त जळकीत का मळकीत खानापुरात? तेव्हा तुम्हीच म्हणाले जळकीत म्हणून मी म्हणणार रे वा म्हणलं. बिनकामाचं जळतात. घेणं नाही देणं नाही. कवा 10 रुपये नाही कवा चहा पाजीला नाही. उगच म्हणायचे प्रतापरावनं गाडी कशी घेतली असन तुझ्या बाप घेऊ देणार रे तुला काय करायचं. पण ते उगच जळाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या समोरून मोटरसायकल गेली भलतच बिघड रे. कोणाची आणली की मोटरसायकल कुठून लुटलं की अरे तू या घरी आलतं का ते. महाराज लोकांना काय गावात चांगलं म्हणत नाहीत. कोण्या गावात 2 वटे असतात ना, एक कुचरवाटा आणि एक मसनवाटा. आणि त्या मसनवाट्याच्या कुचरवाट्यावर बसायचे आणि आमचे असे टाळकरी कपडे घालून भक्क आले. आले वा काय महाराज आले वा बगळे. अरे तू काय साबण दिलंस का तेल दिलंस का काय? आम्हाला बगळे म्हणतात. लगेच आमच्या पोराला काय बरं कुठं आणली टिमकी तुझ्या बापाच्या घरी. अरे तू तर कधी उष्टी हातानं कावळा आणला नाहीस कोणाला चहा पाजीला नाहीस आणि तू आम्हाला म्हणालास का? अरे माणूस गेल्यास बी कीर्ती राहावं आणि माणूस असतानाही त्याला चांगलं म्हणावं. मग माणसाच्या जीवनात माणूस महत्वाचा आहे का विचार महत्वाचा आहे? काय महत्वाचं आहे त्याच्या जीवनात? ज्याच्या जीवनात विचार चांगला आहे, ज्याच्या जीवनात विचाराची झालर आहे, त्याला ज्याच्या जीवनात विचाराची झालर आहे त्याला सगळं घरचे माणसं विचारतात. ज्याला विचार चांगला आहे तसं सगळं गाव विचारते. ज्याचा विचार चांगला आहे तालुका विचारते. ज्याचा विचार चांगला आहे जिल्हा विचारते. ज्याचा विचार चांगला आहे देश विचारते. ज्याचा विचार चांगला नाही त्याला त्याची बायको बी विचारित नाही. खरं आहे का खोटं आहे? मला सांगा विठ्ठलराव सारखं जर असं करीत आलं तर बायकोला विचारलं कुठे गेले विठ्ठलराव कुठं? नाही नाही अहो आमचा दुसरा आहे. आता ते तुमचं नाव आलं डोसक्यात म्हणून फटकन आलं नाव. एखाद्या माणसाला विचारलं म्हणलं मालव कुठे गेले? रामभाऊ कुठे गेले? जाऊ द्या विठ्ठलरावचं नाव सोडून द्या. रामभाऊ जर असं करीत आले आता रामभाऊ जवळच येत ना. रामभाऊ जर असं करीत आले आणि बायकोला विचारलं रामभाऊ कुठे गेले? कुठं खपले की सकाळपासून थोबाडे घेऊन गेले पेताडून येईन आता गिळायला घरला. बायको चांगलं म्हणते का? स्वतःची बायको सुद्धा चांगलं म्हणत नाही. अरे माणसाच्या जीवनात काही करा तुम्ही पण एकच विचार करायचा काय? कोणाचं वाईट व्हावं असा विचार करायचा नाही. लोकांचा विचार चांगला केला की जीवनात आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि सगळं हे विचारावर आहे. मला विचारा वाचूनी न पविजे समाधान. विचार असला तरच त्याला कोणी विचारते महाराज. मग कोणी असो जीवनामध्ये. म्हणून महाराज म्हणतात या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर या मनुष्य जन्मातच विचार करता येते का कोण्या जन्मात? या जन्मात अनेक हे ज्ञान नाही. याची देही घडे अनेक हे ज्ञान येण्याची शरीरे शरीरा येणे किंबहुना जारे चिरापडे या लागी मनुष्य देही जाण करून या भगवत भजन चुकवावे जन्म मरण आपण उद्धराये. अरे फक्त माणसाचा जन्म असा की तो विचार करू शकतो. दुसऱ्या जन्मात विचार नाही. महाराज म्हणतात काही माणसाला मिळालं पण कळालं नाही. काही माणसाला कळालं पण मिळालं नाही. काही माणसाला मिळालं बी नाही आणि कळालंही नाही. काही माणसाला मिळालं बी आणि कळालं बी. 4 साधू संताला माणसाचा जन्म मिळाला बी कळाला बी. तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला
नाही, जनावराला मिळाला बी नाही आणि कळाला बी नाही, पण देवादिकाला कळाला मिळाला. स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हाला, मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोक भावा जन्म आमा, मृत्युलोकी मृत्युलोकी भावा जन्म जन्म म्हारा तेरा मृत्युलोक भावा जन्म आमा, मृत्युलोक भावा जन्म आमा. नारायण नाम हो जीवन का, नारायण नाम हो जीवन. त्यांना कळाला पण मिळाला नाही, म्हणून स्वर्गेचे अमर विचिता ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. महाराज म्हणतात या देहाची किंमत त्याला कळाली, म्हणून महाराज म्हणतात हे लोकेचा हा देह देव विचिता ते पाय. महाराज म्हणतात या जन्मामध्ये आहे तरी काय, एवढी ह्या शरीराची किंमत कशी काय. जगामध्ये बक्कळ वस्तू येतात, पण एवढी शरीराची किंमत कशी काय केली महाराजांना, की हा माणूस जन्म पुन्हा नाही, मागुता हाच जन्म नाही, शेवटची पाळी एक म्हणून हा जन्म पुन्हा नाही माणसाचा आहे. पण कसा आगा कर्मी जय उरायतय सुखदुःखी फळायतय ती भोगावा या देहा या. पण आपलं कर्म पापन पुण्य बराबर होत नाही, माणसाचा जन्म मिळत नाही. मग मिळाला ना आता
सापडला देह कागदावी नाही 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 अरे उगच नाही सापडला देह कागटाळी न्याय न घडो उपाय घडो आले आपल्याला मिळालाय ना याची किंमत नाही महाराज नेमकं या माणसाच्या जन्मात आहे तरी काय अरे नर कुच करणे करे तो नरका काय होत नाही देव हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धराई काही करता ते महाराज आयुष्याच्या साधने काही करता येते नरकाला जायचंय का नरकाला जाता येते मसनवाट्यात जायचंय का मसनवाट्यात जाता येते नालीत पडायचे का नालीत बी पडता येते आगते जा नरका जाणे नरका जाणे आगते जा नरका जाणे आगते जा नरका जाणे विटमानने कीर्तने विटमानने कीर्तने आता तुमचे परमानच मला पाठ नाही अगत्य ज्या नरका जाणे आगत त्या नरका जाणे अगत्य ज्या नरका जाणे ज्या नरका जाणे वीट मानने कीर्तनी महाराज म्हणतात तुला नरकाला जायचे का वा तिकडे वाटे तुला नालीत पडायचे का तिकडे वाटे तुला चोराच्या वाटेनं जायचे का तिकडे वाटे तुला गळ्यामध्ये हार घ्यायचेत का इकडे वाटे तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा करी कौतुके सदा करे संता निंदा गोड करी कौतुके सदा करी कौतुके सदा कौतुके सदा अनेक एक पूर्ण अनेक एक नरका जावयाची का नरका जावयाची का संत निंदा गोड करी कौतुके सदा संत निंदा गोड करी काही करता येते महाराज या माणसाच्या जन्मात पत्ती खेळायला जायचे का तिकडे जाता येते मटका लावा जायचे का तिकडे जाता येते कीर्तनला जायचे का तिकडे जाता येते वारीला जायचे का वारीला जाता येते तिथं हे चालू आहे जायचे का तिकडे जाता येते तिकडे इटलराव बसलीत घेऊन तिकडे जायचं का तिकडे चालू आहे ज्याला जिकडे जायचं तिकडे मार्ग आहे महाराज आणि हा मार्ग दाखिणारे कोण आहेत चांगला किंवा वाईट चांगला मार्ग आणि वाईट मार्ग हे दाखिणारे कोण आहेत संत आहेत किंवा तुला माणसाचा जन्म मिळाला ना तू वाईट मार्गानं जाऊ नको तू कोण्या मार्गानं जाय
वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी मार्ग दाव पंथ चालू जाता पंथ चालू जाता पंथ चालू जाता येनेती पंथ चालू जाता कोठे काही नपडे कोठे काही पंथ चालू जाता पंथ चालू येनेती पंथ चालू जाता येनेती पंथ चालू जाता. वाईट मार्ग सांगणारे चांगला मार्ग सांगणारे चांगला मार्ग सांगणारे संत आहेत आणि वाईट मार्ग सांगणारे आपण आहेत. करोनी प्रबोधन संत पार उतरले. आपण ज्या संत गेले त्या मार्गाने जा म्हणतात. मार्ग दावोनी गेले दया निधे. मग संताच्या मार्गाने गेल्यास काय होईल? न पडे गुंता. आपल्याला जे गुंता आहे ना हे गुत्ताच पडत नाही महाराज म्हणतात. कुठंच अडथळा येत नाही. पण मार्ग कोणचा आहे? संतानं दाखिला त्या मार्गाने गेलं तर मग जास्त पुढे गेले ते शोधित मार्ग. पण जास्त माणसं चांगल्या मार्गाने जातात का? मार्ग कोणचा आवडत जास्त माणसाला? त्याला किती बी इकडं सांगा अरे चल कीर्तन हे जाऊ दे कीर्तन फिरतन म्हणते. माणसाला जास्त गोष्टी वाईट आवडत आहेत का चांगल्या? वाईट. माणसं जास्त लोकांचं वाईट करायचा विचार करतात का चांगलं करायचं? वाईट. मग लोकांचं वाईट करायचा विचार केल्याच्या नंतर आपलं काय होणार? याच्यावर 5 दृष्टांत आहेत मी सांगत नाही आता. की लोकांचं वाईट केलं की आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. किती दृष्टांत तुम्ही ऐकलेले असतात सांगायला नको आता जाऊ द्या. ऐकून ऐकून शेवाळून गेलेले माणसं आहेत. सांगू का? लोकांचं वाईट केलं की आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. लोकांचं वाईट चिंतिलं की आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. एका गावामध्ये नाना तुमच्यासारखा श्रीमंत माणूस होता. त्याला एकच मुलगा होता. 10-5 दुकानं, 10-5 गाड्या, 500 एकर रान, 10-5 नोकरं सगळं होतं. पण मुलगा एकच. हां. मग त्या मुलाला जन्मता दात नव्हते. काय नव्हते? काय नव्हते? जन्मतात बोचरं. मग आता सांगा बोचऱ्याला कोण देईन बायको? चांगल्या माणसाला बायको मिळून झाली माणसं परेशान आहेत. तुमच्या गावात नाही म्हणलं तर 50 तरी पोरं असताना रिकामी नाना हां आमच्या गावात 100 आहेत. तुमचं गाव मोठे. मग आता मला सांगा चांगल्याला कोणी पोरगी देणार? बोचऱ्याला देत असतात का? परेशान झालं महाराज ते माणूस. श्रीमंत माणूस परेशान झालं. एक दिवशी नानाची गाठ पडी. नाना म्हणला काय करू एकटंच पोरग आहे मला एवढी प्रॉपर्टी म्हणला त्याला कोणी बायको देणार. म्हणले काय झालं? म्हणले त्याला दातच नाहीत. नाना डोसकेबाज. नाना म्हणले तुला काय करायचं? माझ्या संग चल मुंबईला. म्हणले मग त्याला मुंबईला नेलं महाराज. असे दात बसले मुंबईला नेऊन पांढरे शिपट खळखळ महाराज. असे दात भारी बसले महाराज तुमच्यासारखे. आणले गावाकडे आणल्याच्या नंतर नाना मग ते वर्ष झाले की पाहुणे यायला सुरू झाली. दात दुसरे नाही पाहुणे यायला बघू लागले. मग पोरगं चांगलं आहे असं. तर मग नानानं सोयरी त्या एका माणसाची त्या पोराची लावली. तिकडे पोरगी तिकडे प्रतापरावची पोरगी नानाचं पोरगं झाली सोयरी. लग्न झालं. ऐका दृष्टांतातलं घ्यालो. प्रतापरावची पोरगी आणि नानाचं पोरगं चिखलीकर सोयरीक झाली आणि लग्न झालं. तिकडं नीट आहे का? लग्न झालं जिकडं तिकडं झालं. मला सांगा हे बोचरं होतं हे ना दादा बसून आणले. मग त्या पोरीला फसिलं करायला. मग काय झालं ऐका नीट पुढं. मग सकाळच्या बारी बाहेर निघाले. नवरा नवरी असे खुर्ची टाकून बसले आणि चहा पिऊ लागले. नवऱ्याच्या पोटात आवरच ना ते फसिले आलं. त्याला वाटलं आता लग्न झालं आता ही काय करणार आहे? आता ही काय करणार आहे लग्न झाल्यास? ती नवरा म्हणला मी तुला फसिलं म्हणला. ती म्हणली काय फसिलच तू? नाही ना आता काय म्हणला होऊन गेलं म्हणला तुला फसिलं म्या. ती म्हणली सांग ना काय झालं फसिलं? अगं फसिलं म्हणला म्या. ती म्हणली सांग ना. म्हणला मला दातच नाही तर. ती म्हणली मला केस नाही तर. वा शी होंडी आणि ती बोचरं. मग कोण फसिलं?
अरे तू लोकाला फसवायचं म्हणलं, तू एक दिवशी एस टी निघाली आणि एस टी निघाली, एका माणसानं रुपयाला पेपर होता पहिला, रुपया दिला आणि एस टी निघाली, हातात दिला रुपया, पेपर घेतला निघालं, पण ती रुपया निघाला खोटा, त्यानं खोटा रुपया दिला ना गडबडीमध्ये आणि एस टीत बसले हसाले. नानाला म्हणाले मी पेपरवाल्याला फसिलं. म्हणले काय झालं? खोटा रुपया दिला. नाना म्हणले पेपर कवाचा आहे बघ ना. म्हणला कालचा. मग तुला फसिलं. अरे तू लोकाला फसिले असं तुला एक दिवशी फसावं लागतं. एक दृष्टांत सांगितलं आणि 4 आहेत असले नाही आता नका, आता पुढं बघू. चला आपलं इसे काय चालू आहे माणसाच्या जीवनात. कुठून कुठलं आहे आपलं? हा मार्ग आहे. ज्याला ज्या मार्गाने जायचंय त्या मार्गाने गेल्याच्या नंतर देव साधू संत आपल्याला चांगला मार्ग दाखवतात या शरीराला, बाकीच्याला नाही. मग मला सांगा आता हे मार्ग आहे तुमच्या इथला, फटकन उत्तर द्यायचं तुम्ही. आपलं मनू महाराज तुम्ही फटकन उत्तर द्यायचं. हा हे रोड आहे ना, हे रोड मी म्हणेन तेवढंच म्हणा. हे रोड कुठे गेलाय? हा कुठे गेलाय? काय म्हणलं मी? काय कुठे गेला म्हणलं? काय कुठे गेला रोड? नांदेड. रोड पिंगळीला गेलाय का? हे म्हणे रोड पिंगळीला गेलाय. रोड पिंगळीला जात असते का? रोड पिंगळीला जात नाही. अरे बाबा, साधू संतांना आपल्याला रोड करून ठुलाय, रस्ता करून ठुलाय. आपण जर त्या रस्त्याने गेलो तर आपल्याला पंढरपूर गौसल्याशिवाय राहत नाही. पण आपण पंढरपुराकडे जातच नाही. तिथलं राव माणसाला जास्त वाईट गोष्टी आवडत या चांगल्या आवडत. एखाद्या माणसाला किती चांगलं सांगू द्या, ते मध्ये उगं बसरं माहिती मला काय ते. साधू संत आपल्याला चांगलं शिकतात. साधू संत आपल्याला चांगला मार्ग शिकतात. फक्त माणसाच्या जन्माला, बरं दुसरे नाही. मग माणसाची किंमत माणसाला नाही. माणसाची किंमत माणसाला नाही. बरं मग वस्तू मी मग म्हणलं तुम्हाला, वस्तू मिळाली पण कळाली नाही. अहो धनगराला परीस गवसला, धनगराला परीस गवसला. परीस माहिती आहे ना? मग परीस कोण बघितला नाही. पण परीसाची किंमत आपल्या परभणीला जर लोखंडाला रेली पट्टीला लावलं तर जितोर रेली पटडी चिटकली आली तितोर कायची होती? सोन्याची. त्या परीसाची किंमत आहे. परीसाच्या अंगी लव होय सोने. मग ते परीस गवसाला वाळवंटाला कोणला? धनगराला. कोणला गवसाला? धनगराला परीस गवसाला. मग त्या धनगराला मेंढ्या चालणाऱ्या माणसाला त्या परीसाची काय किंमत आहे? ते म्हणला निहाळ डोंगरा दिसायला, चांगला गुळगुळ दिसायला म्हणला, मस्त दिसायला म्हणला, आपल्या शिळीच्या गळ्यात बांधू म्हणला. त्यानं असं ते गोपन केलं आणि ते खडा कोणाच्या गळ्यात बांधला? शिळी मेंढीच्या गळ्यात. मला सांगा ह्याला परीस मिळाला नाही का? मिळाला. पण ह्यानं कुठं बांधला? मेंढराच्या गळ्यात. मी म्हणे ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भाऊ मर्ग जळ दे कोणी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परीस बांधीला गळा, सुक्ती काला बे. आता सुक्ती म्हणजे ते एक पुढं सांगतो आणि सुक्ती कायला म्हणतात ते मेंढकरी गंगला पाणी पाजून वाळवंटात मेंढ्या बसलं आणि भाकर खाऊ लागलं. काय खाऊ लागलं? खाऊ लागलं. मेंढराच्या गळ्यात परीस भाकर खालंय. आणि भाकर खाणं झाल्याच्या नंतर त्यानं त्या बारक्या 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 शिपल्या असतात ना, छोट्या छोट्या छोट्या, त्या शिपल्याचा एक हार तयार केला आणि असा हार धरला की ते उन्हामध्ये चमचम चमचम कुणाला महाराजा लप लप लप. तितक्यात एक माणूस आला हुशार, आमच्या प्रतापराव सारखा महाराज. त्यानं बघितलं ह्या धनगराला परीस गवसला पण ह्यानं मेंढराच्या गळ्यात बांधला, ह्याची ह्याला किंमत माहीत नाही. प्रतापराव म्हणले त्या ह्यानं हार आणला होता ना त्या माणसानं, शिपल्याचा हार करून. त्या धनगराला सांगितलं हे शिपल्याचा हार घेतोस का? ते म्हणलं वा मायापाशी पैसे नाहीत, मी भाकर खालो. ते म्हणले पैसे गिसे काय नाहीत, ते मेंढरीच्या गळ्यातला परीस आपलं खडा मला दे म्हणले आणि हे शिपल्याचा हार तुझ्या मेंढ्याच्या गळ्यात बांध. ओपन झालं आहे म्हणला. ते खडा कशाला बांधलास? ते म्हणला एवढा मोठा हार महागाचा दगडाला कसा देता, तुला काय करायचे? धनगर काय म्हणाले?
यायच्याकडे मेंढ्या नाही नाहीत ना. बस करू. बोला बोला. मग मला सांगा धनगराचा धंदा काय? मेंढ्या वळायच्या, घोंगडी हे ते. मग त्याला काय माहिती या परिसराची किंमत? एवढा हार महागाचा मला कसं देतात मला खड्याला? ते माणूस म्हणला काय नाही, ते खडा देणे हे परीस दे. मग त्या धनगरानं ते खडा सोडा त्या माणसाला दिला आणि त्याच्या हातामध्ये परीस दिला. ही कानी का गोष्ट आहे का खरं आहे का खोटं आहे? कानी ना. आता तुम्हाला परमान देतो, तुम्ही म्हणाले कानी. घेऊन कांचोटी परिषदेला, घेऊन कांचोटी परिषदेला, घेऊन कांचोटी परिषदेला, अल्प सुखाची पाठी घेऊन कांचोटी परिषदेला, घेऊन कांचोटी काय झालं हे करू? नागवला अल्प सुखाचे पाटी घेऊन काचोटी. काचोटी म्हणजे ते हार. घेऊन काचोटी परिषदेला. कानी नाही हे तुकाराम महाराज परमाने ज्ञानेश्वर महाराजाची वही आहे. हो मर्ग जळ दे कोणी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाला, तोडीला परीस बांधिला गळा, सुक्तिका लाभे म्हणजे शिपल्याचा हार गळ्यात बांधला. तसा एवढा अमूल्य किमतीचा नर दे आपण कोणाच्या ताब्यात दिला? काळाच्या. मग मला सांगा, तुम्ही म्हणता महाराज आपण काळाच्या ताब्यात नरदेह दिला, मग हे दुसरे माणसं भजने महाराज लोक मृदंगे टाळकरी मरतात हे देत नाहीत का? हे देत नाहीत. हे काळ हेला न्याला येत नाही. हेला न्याला कोण येते? देवाचे दूत येतात, विष्णूचे दूत येतात, आणि बाकीच्या यायला यमाचे दूत. यमाचे माणसं कोणी, देवाचे माणसं कोणी तुम्ही ऐकलेलं आहे? सांगण्याची गरज नाही ऐकलं म्हणून महाराज सांगू का? दृष्टांत सांगत बस नाही. दृष्टांत लय वाढवून चलत आहे अर्धा तास. फक्त दृष्टांत अर्धा तास चलत आहे. यमाचे माणसं कोणचे आणि देवाचे माणसं कोणचे? विष्णूचे दूत कोणाला न्यायला येतात आणि यमाचे दूत कोणाला न्यायला येतात? गावातला पेताड म्हणतंय अरे रात्री आमच्या इथला गोपीचंद महाराज वारले आणि गावामध्ये एक पेताड वारलं. मग गोपीचंद महाराजाला बी लाकडं गौऱ्या माणसं तेच आणि त्या पेताडाला बी माणसं तेच. काय फरक आहे म्हणला? पेताड म्हणून लावलं. गोपीचंद महाराज बी वारले आणि गावामध्ये पेताड बी वारलं. गोपीचंद महाराजाला तेच माणसं, गौऱ्या तशाच, लाकडं तसेच, सरपंच सगळं 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 तसंच, आणि पेताडाला बी सारखंच. मग काय फरक आहे म्हणला? उगं भजन करून करून मरालेत म्हणला उगं तुम्ही. त्याला सारखंच म्हणला आणि मलाही सारखंच आहे. दोन्हीतलं अंतर सांगतो तुम्हाला. दिसायला सारखे दिसतात. पेलेला माणूस मेलेला सारखा दिसन आणि महाराज मेलेला सारखा दिसन. भजन्या मेलेला सारखा दिसन, गावातला एखादा पेताड मेलं ते बी सारखं. न्यायाला देताना सारखं दिसतंय, पण मधातलं अंतर सांगतो तुम्हाला. अंतर. मांजर पिल्यालाही तोंडात नेती आणि उंदराला बी. ही कानी नाही. एक तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे आणि एक ज्ञानेश्वर महाराजाची वही आहे. मांजर पिल्यालाही तोंडात नेती आणि उंदराला बी, आणि नंतर नाथ महाराजाचं आहे. 3 प्रमाण आहेत. मी का कानी सांग ना. एकोदी चिमणी तिच्या पायात घुंगरू म्हणाय. प्रमाणाच्या बाहेर बोलायलो का? मग काऊन कीर्तन मग कॅन्सल केलं? ठाला ठाला. ऐका 3 दृष्टांत सांगू. तसे 6 आहेत, फक्त 2-3 सांगतो. नेताना सारखे दिसतान, बघताना सारखे दिसतान, सगळं सारखं दिसन, पण अंतर कसं आहे मधामध्ये बघा. मांजर उंदराला तोंडात नेती आणि मांजराला बी तोंडात नेती. मग उंदराला नेताना आणि मांजराला नेताना सारखं आहे का फरक आहे? बरं मला सांगा. मांजरीचं पिलू एकदम कवळं असतंय. मग मांजर, महिला मंडळाला माहित आहे, मांजर वेल्यास एका घरी थांबती का? नाही. किती घरं बदली ती? 7 घरं बदली ती. मग पिल्लू तर नाजूक असते.
मग त्या नाजूक पिल्याला त्या मांजराचे नख आणि तोंडातले दात लागत का म्हणून नाहीत? हा, रगडीत नाही म्हणजे तिला दात नाक झरायत ना, उगं असं पिलू तर उगं कवळं असतंय, असं टोचत बी नाही, त्याला टोचत बी नाही. मग मला सांगा, मांजर ह्या घरून त्या घरला, त्या घरून 7 घरं बदली ती, आणि तितक्या मंदी जर तिच्या समोर उंदीर आला तर मग उंदराला असंच नेती का? महाराज, उंदीर दिसल्या बरोबर उंदराला लाईस्पीकर मामा कसं नाही ती सांगू का? उंदीर दिसल्यास उंदराला बघा कसं धरती. तैसा काळ लोकानेच आहे, तैसा काळ लोकानेच, तैसा काळ लोकानेच आहे, तैसा काळ लोकानेच घेऊन जावे बोला. तैसा काळ लोकानेच असे, काळ लोकानेच घेऊन जावे बोला. तैसा काळ लोकानेच असे, तैसा काळ लोकानेच तुम्हाला झाले परमान. कोणाचं परमान आहे? तुकाराम महाराजाचं. तैसा काळ लोका नेता असे. आणि भजण्याला, वारकऱ्याला, महिला मंडळ असो का पुरुष मंडळ असो, ज्या बाया कीर्तनला येतात, ज्या बाया दान करतात, ज्या बाया तुळशीला प्रदक्षिणा घालतात, ज्या बाया आपल्या मालकाची सेवा करतात, ज्या बाया कधी नवऱ्याला उलटं बोलत नाहीत, जी बाई कधी कीर्तन सुटल्याच्या नंतर महाराजाला पाया पडून 10-5 रुपये देऊन गेल्याशिवाय जात, त्या बायाला येम न्यायला येत नाही. कोण येत आहे? विष्णूचे दूत येतात. आणि येम कोणला नेत आहे ते नंतर सांगतो. यम सांगे दुता काने, तुम्ही जात सामेले, विष्णू भक्त चुकवनी बांधोनी आलावे, भक्त चुकवनी विष्णू भक्त चुकवनी विष्णू भक्त चुकवनी चुकवणी येर बांधोनी, येर बांधोनी आणावी. जे देवाचे भक्त आहेत का, जे देवाचं नाव घेतात का, कपाळाला गंध लावतात का, वारी करतात का, कीर्तन भजनाला येतात का, विष्णू आपलं यम म्हणतात त्याला तुम्ही हात लावायचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या गावाला जाऊ नका, त्याच्या बघू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जशी पिल्लू मांजर आपल्या पिल्ल्याला दुसऱ्या घरी नेताना वरकंडा लागू देत नाही, तसा विष्णूचा दूत येऊन आपल्याला नेताना धक्कासुद्धा लागू देत नाही. पै मव्हाचेनी सांगडे, पै मव्हाचेनी सांगडे, लासी पिली धरी तोंडे, पण तेत दाताचे अंगरडे लागू नेदी. दाताचा वरकंडा सुद्धा लागू देत नाही महाराज आपल्या. आणि उंदराला मात्र बुकना केल्याशिवाय एक दर्टान झाला. दुसरा, तुम्ही गावचा तुम्ही या गावातून एका माणसाला आमदारला निवडून दिलं, नाना निवडून दिलं, आणि तो मंत्री झाला. हां, त्याच गावचा तो मंत्री झाला. पण त्याच गावचा एक डाकू माणूस होता, आणि त्या डाकू माणसाला पकडलं, चोर आहे आपलं पोलिसनं. आणि पकडल्याच्या नंतर इथं पकडलं, इटडूक माझ्या मंदिरापासून असं धरून त्याला असं नेऊ लागले. नेऊ लागल्याच्या नंतर असं ओट्यावर बसलेलं एक म्हातारं, एक पोरगं होतं एवढं, आणि म्हातारं होतं. ते पोरगं म्हणला, बाबा 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 बघा ना तेव्हा ते माणसं कसे त्या माणसाला धरून न्यायलेत. बाबा म्हणले, ते मधात चालाय नाही ना. नाना काय म्हणलं ते म्हातारं, ते मधात चालायला आहे ना, तो डाकू आहे. ते पोराला सांगू लागले, मधात चालायला ते कोण आहे? डाकू आहे. आणि मागं पुढं आहे ते पोलीस आहेत. बरोबर आहे. मग मला सांगा, पोलीस मागं मोरीत आणि डाकू, मग डाकू कोणाच्या ताब्यात आहे? पोलीस आहे. आता त्याच्या उलट आहे का? पोराला काय सांगितलं म्हाताऱ्यानं, मधात चालत आहे तो डाकू, मागं पुढी पोलीस असतात ती पोलीसवाली, आणि मधात असतो तो डाकू. महाराज कळालं का? त्याच गावचा आमदार मंत्री झाला आणि त्याच गावाला भेट द्यायला आला.
पारापाशी उतरला ना आला इकडं असा मंत्री. पण त्या मंत्र्याच्या पाठीमागं 50 पोलिस आणि मोहरी 50 आणि मधामंदी मंत्री चलाला. पोरग वट्यावर बसलंच होतं आज याला घेऊन. ते म्हणला बाबा 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 इकडे या. म्हणले काय? म्हणले आज लय मोठा डाकू आलाय. आज लय मोठा डाकू आलाय. म्हातारं पळत आलाय. बघितलं, अरे गबसच ते डाकू नाही ते आज तुम्हीच म्हणले. म्हणला माग मोरी पोलीस असतात आणि मधात असतंय तो डाकू. मग इमानदारीने त्या पोराचं म्हणणं बरोबर आहे का नाही? हे डाकूच आहेत ना आताचे. हे माग मोरी पोलीस आले. हे कोण आहेत? हे बारका डाकू आणि हे मोठाले डाकू, लोकमान्य डाकू. महाराज किती बी घोटाळे ते चालू आहे बरं का. असू द्या ना. काय काय करणार आहे? अरे मधात पोलीसवाले महागमोरी असतो, मधात चालतो तो डाकू. कोण सांगाले? ते म्हातारं सांगाले. ते म्हणला तसं नाही. आता उलट आहे का नीट? त्या दिवशी जे होतं ना म्हणला पोराला सांगाले म्हातारं, त्या पोलीसच्या ताब्यात डाकू होता. आणि आज जे मागं पोलीस आहेत 50 पुढं पोलीस आहेत, आज जे मधी चालायला आहे ना त्याच्या ताब्यात पोलीस आहेत. तसं आपल्या ताब्यात येम आहे. महाराजाच्या ताब्यात काळ गुलाम सलाम करीन तुके या घरी राबतो. आपण येमाच्या ताब्यात नाही. कोण म्हणाले? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही देवाचं नाव घेता असताना तर तुम्हाला येम नेणं तर लांबच राहिलं, पण येम तुमच्याकडं बघत सुद्धा नाही. येम तुमच्याकडं बघत सुद्धा नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हरिपाठात, नेणं तर लांबच राहिलं पण येम बघत सुद्धा नाही. कळी काळ तयाशी न पाहिजे. म्हणा की तुम्ही कळी काळ तयासी न पाहे. 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 नित्य सत्य मुक्त हरिदास दादासी. कळी काळ अरे बघत सुद्धा नाही आपल्याकडं. नेणं तर लांबच राहिलं. कोणला? अरे त्याच्या कोणालाच नेत नाहीत. येणे कुळ गोत्र कळी काळ तयासी नित्य सत्यमित्त हरिपाठ जयासी. कळी काळ तयासी न पाहे. बघत सुद्धा नाही आपल्याकडं महाराज. ये म न पाहे बघत सुद्धा नाही. मग मला सांगा आता ह्याच्यावर प्रमाण बकळेत, दृष्टांत बकळेत. आता एक नाथ महाराजाचं प्रमाण सांगतो. 7 चरणाचा अभंग नाना. मी फक्त एक चरण सांगणार आहे तुम्हाला. एका चरणात कळतंय आपण देवाचे का यमाचे. एका चरणात कळतंय आपण देवाचे का यमाचे. हे शरीर देवाच्या ताब्यात आहे का यमाच्या ताब्यात आहे आपल्याला इथंच कळतं. त्या प्रमाणामध्ये प्रमाण आहे नाथ महाराजाचं. देवाची माणसं आणि यमाची माणसं. एका गावात 2 नावाची माणसं असतात का नाही? प्रताप महाराज, दुसरा प्रताप नाही का इथं आहे? बरोबर आहे. आता बारीक आहे का तुम्ही? दृष्टांताला घ्यालो. एक दृष्टांता करता घ्यालो. मग एका गावामध्ये 2 नावाची माणसं असतात. एक प्रताप राहत होता पारापाशी आणि एक प्रताप राहत होता रोडच्या पलीकडं. गाव खानापूरच. काय वडिलाचं नाव? प्रताप बालासाहेब मोहिते शिंदे. प्रताप बालासाहेब शिंदे. आणि त्याच्या बापाचं नाव प्रताप बालासाहेब शिंदेच. असा झालतं. झाल्याच्या नंतर यमराजानं बघा आता देवाचे तर आपण का यमाचे याच्यामुळे घेतलं मी नाव. यमराजानं चिठ्ठी दिली. परभणी जिल्हा, तालुका परभणी, खानापूर गाव, प्रताप बालासाहेब शिंदे, घर नंबर 234 याला घेऊन या. चिठ्ठी दिली. येम आले. बघत बघत आले. घर नंबर बघत बघत आले. जे आले ते महाराज त्या माळकऱ्या प्रतापलाच उचललं महाराज. घर नंबर चुकला.
ते उचललं प्रतापला, निघाले घेऊन. निघाल्याच्या नंतर देव विष्णूच्या दूताला कळालं हे आपला माणूस आणालेत म्हणून. विष्णूचे दूत वाटत आले, हे इकून चालेत ते तिकून आले. ते म्हणले आमचा माणूस तुम्ही कसं काय नाही आलेत? ते म्हणले आम्हाला काहीच माहीत नाही. आमच्या मालकानं चिठ्ठी दिली आहे, परभणी जिल्हा तालुका परभणी खानापूर गाव प्रताप बालासाहेब शिंदे घर नंबर 132. विष्णूच्या दूताने बघितलं, नाही म्हणले तुमच्या मालकानं तेव्हा गांजा वाढवता का की? म्हणजे काय झालं? घर नंबर चुकलाय म्हणले. काय चुकलाय? घरचा चुकलाय. त्या गावामध्ये दुसरा प्रताप बालासाहेब शिंदे आहे. हे प्रताप बालासाहेब शिंदे तुम्हा सांगतो कुळ रंग म्हणा, पण हे दृष्टांत होऊ द्या ना. ते तुम्ही म्हणा पण हे होऊ द्या ना. ते तिथवर आलं नाही आणि आपलं जरासं अंतर आहे. तुम्ही म्हणलं हे बरं झालं म्हणा. ते आपला दृष्टांत रंगत आलेला असतो आणि त्याचा शेवट कसा असतो मग म्हणायचं. बरोबर आहे तुमचं. चला कुठवर आलं तर आपलं हे असं. हां, घर नंबर चुकला. ते यम म्हणले आम्हाला सगळे जग भेटे, देव भेटतात, सगळे थरथर कापतात आणि तुम्ही कोण आम्हाला हे माणूस सोडा म्हणणारे? ते म्हणले आम्ही तुला आमचा माणूस नेऊ देत नाही. दोघांची मारामारी सुरू झाली, हाणाहाणा सुरू झाली. विष्णूचे दूत आहेत महाराज. ते विष्णूच्या दूतानं त्याला मारलं, माणूस सोडून दिला, माणूस उठला. देवा यमाचे दूत गेले यमापाशी, राजीनामा लिहिला आणि राजीनामा चौघांना देऊन टाकला. म्हणजे आजपासून आम्ही आणणार नाहीत. म्हणले काय झालं? म्हणले आम्हाला बघा देवाच्या दूतानं यमाच्या आपलं विष्णूच्या दूतानं मारलं. म्हणले का मारलं? म्हणले तुम्ही चिठ्ठी दिली या काय? परभणी जिल्हा परभणी तालुका खानापूर गाव प्रताप बालासाहेब शिंदे घर नंबर 132. एम राजा म्हणला घर नंबर चुकला, 133 आहे म्हणला त्याचा, ह्याचा 32 आहे. ते म्हणले आम्ही जाईनात आता. मरणाचं मारलं म्हणले म्हणे ही आम्ही जाय नकोच म्हणले तुमची नोकरी. मग त्यावेळेस ये म्हणतो आता कोण्या माणसाला तुम्ही हात लावायचा नाही. मग आपले माणसं कोणचे आणायचे आणि कोणचे आणायचे नाहीत. देवाची माणसं कोणची, आपली माणसं कोणचे. तुम्हाला खुणा सांगतो, त्या खुणा कशा आहेत एवढ्या ऐका म्हणजे तुम्हाला कळन की आपण देवाचे आहेत का यमाचे. पहिली खून मी सांगतो, दुसरी खून तुम्ही सांगा. बरोबर आहे, त्याला पाठ आहे. पहिली खून ऐका. यम सांगायला आपले माणसं कोणचे आहेत आणि देवाचे कोणचे आहेत. यम सांगे दूता, यम सांगे दूता तुम्ही जाये मृत्यू लोका, आपुलाला लोक जितुका ती तुकाची आणावा. कळालं का नाही? यम सांगे दूता तुम्ही जावे मृत्यू लोका, आपुलाला लोक जितुका ती तुकाची आणावा. म्हणले कोणचे? गळा न घाली ती तुळशीच्या माळा, न लावी ती गोपी चंदन टिळा, शरण न रिगती गोपाळा तया चांडाळा आणावे. किती झाले प्रमाण? 2 झाले ना. या 2 प्रमाणातच कळालं ना तुम्हाला आपण देवाचे का यमाचे नाही कळालं? हो लाऊडस्पीकर वाले मग कळालं का नाही? आणि एकदा सांगू का? ये म सांगे दूता आपण कोणाचे आहेत बघा, ध्यान देऊन ऐका. ये म सांगे दूता तुम्ही जाये मृत्यू लोका, आपुला लोक लोक जितुका ती तुकाच आणावा, दुसऱ्याला हात लावू नका. म्हणजे आपले कोणचे आहेत? गळा न घाली ती तुळशीच्या माळा, न लावी ती गोपीचंद्र टिळा, शरण न रेगते गोपाळा तया चांडाळा आणावे. चला तिसरं प्रमाण. जेने नती हरीची भक्ती, असं सांगा तोंडी. जेने ती हरीची भक्ती, जे न करी ती हरीची भक्ती, त्याशी जाचवाये पुढता पुढते, त्याची नासवाये पुढता पुढती. रघुनाथ नाम ज्याचे कंठी त्याचे वाटे नवर जावे. रघुनाथ नाम ज्याचे कंठी त्याचे न त्याच्या वाटला सुद्धा जायचं. किती कडक शब्द आहेत बघा बरे. आणि ह्या अवलाद म्हणते काय होते वजन केल्यानं तुला काय खावं माहिती रे खापऱ्या, काय होते म्हणून. अरे काय होत नाही, काय नो हे केले ने का चिंतिता विठ्ठले. आणि 4 चरण आहेत पुढं. किती? तुम्हा सांगतो कुळरंग
निंदा देश करीती राग खरी खोटी चाडे सांग ते कोळा पुले. मी का तुम्हाला का चिलर दिसायलो का काय? हा पुन्हा तुम्ही का कट केलं मला हे सांगा ना. विठाला विठाला. येईल ना नाव म्हणाले उगाच कसं म्हणताय हा काय का आपला उगा आपलं मध्ये तुम्हाला किती त्यानं 2 दिले आणि मी 2 दिले आणि 4 झाले आणि 2 येतं तर तुम्हाला पाठणार आणि मला पाठणार. एका जनार्दनी पुढं काय एका जनार्दनी शेवट आहे त्याचा. नाही नामदेव राहायचा आपण काही नामदेव राहायचा का नामदेव राहायचा. तर महाराज म्हणतात आपल्याला यम बघत नाही या देहाची किंमत सांगायला तुम्हाला. आपण जे केलं ते होते महाराज या देहानं. म्हणून महाराज म्हणतात ये लोकीचा हा देह देव विचिता ते पावे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो ऐशाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो. तुका म्हणे पावटने करो स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो आपला टाइम संपला. आपल्याला टाइम होता 11 ते 1 आपला टाइम संपला. राहिलं सोयलं बघू सप्त्यामध्ये. खरं खोटे. आता ह्याच्यातले 2 भाग असेल प्रताप महाराज 2 भाग. महाराज म्हणतात तुम्ही या देहाला एवढी किंमत द्यायलेत का म्हणून या देहात हाय तरी का. एक मिनिट सांगतो एवढी किंमत का द्यायला तुम्ही या देहाला ह्याच्यात हाय काय. 2 प्रमाण सांगतो तुम्हाला एक नाथ महाराजाचं आणि एक तुकाराम महाराज. या शरीरामध्ये आहे काय. अरे या शरीराने गच्चाळ शरीर जगातच काही नाही. काय म्हणलं मी या शरीरा एवढं जगात अख्ख्या जगात या शरीरा इतकं गच्चाळ दुसरं काहीच नाही. तुम्ही एवढं या शरीराला किंमत द्यायला काऊन. कोण म्हणाले तुकाराम महाराजाला एक ग्रस्त म्हणायला एवढं या शरीरात आहे काय. शरीर दुःखाचे कोटार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार. बघा शब्द काय नाही अपवित्र शरीरा ऐसे ऐसे शरीरा इतकं दुसरं नासक जगात काही नाही. मग एवढं शरीराला किंमत तुम्ही काय द्यालेत ही एक प्रमाण झालं. आता ह्याच्या विरुद्ध प्रमाण घ्या. महाराज म्हणतात या शरीरा एवढं जगात दुसरं चांगलं काही नाही. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय शरीर साधिले परब्रह्म. हे 2 भाग सांगायला 2 तास जातात महाराज. शरीर किती नासक आहे आणि शरीर किती चांगलं आहे. कोणाकोणाचं शरीर चांगलं झालं कोणाकोणाच्या शरीरात देव मिळाला आणि कोणाकोणाचं शरीर वाईट आहे. या शरीरात किती गोष्टी वाईट येतात आणि या शरीरात गोष्टी किती चांगल्या आहेत. या शरीरातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या वाईट आहेत. किती वाईट आहेत आणि किती चांगले आहेत. या 2 गोष्टीवर 2 तास लागतात. तो आपला टाइम संपला. यमाचे माणसं आणि देवाचे माणसं कळाले का नाही तुम्हाला. एक झटक्याचं प्रमाण म्हणतो देवानं विचारलं यमानं विचारलं यम म्हणला तुमच्या गावात सप्ताह होत होता का. यम म्हणू लागला तुमच्या गावात सप्ताह होत होता का. म्हणला सप्ताह होत होता. तू कीर्तनला गेलतास का. नाही म्हणला मी घरीच पालता पडा होतो. मग तिथं त्या यमाला माया द्या नाही त्या यमाशी. अरे आपल्या जीवनाचा आपल्याला हिसाब द्यावा लागतो. थोडा ऐकू द्या. आपल्या जीवनाचा देवापाशी आपल्याला हिसाब द्यावा लागते. देवानं डोळे झाकले नाहीत देवानं डोळे दिलेत. त्या देवानं आपल्याला ज्या देवानं डोळे दिलेत त्या डोळे देवानं कधी झाकले नाहीत. त्याच्या मनात आले आपले डोळे झाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण त्या देवाकडे डोळे झाकून काही बघायचं नाही. डोळे उघडे ठेवून बघायचं. हे विचारते तू या गावात कीर्तन होतंय का. म्हणला होतंय. सप्ताह होतंय का. होतंय म्हणला पण मी सप्त्याला आडवा जात होतो म्हणला. मग ये तू का म्हणे त्याचे काष्टी हात पाय विचारल्याच्या नंतर आपल्याला उत्तर द्यायला कोण आहे. आपल्याला उत्तर पातके करिता पुढे आहे
मग काय उत्तर देता होशील तू? हिसाब पडेल जमा सरकारी हिसाब पडेल जमा सरकारी येई बाया माझी स्वारी तुला धरोग कारभारी ओ सपडे करी चालू गोपिन मार ही संता घरचा पार करते जहार ही संता घरचा पार करते जहार संता घरचा पार करते जहार संता घरचा पार करते ज्ञानेश्वर आवाज चांगला द्या, चॅनल चालू आहे. विनवणे संता जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे माझा देवा तुम्हासे आता फार बोलू काय अवघे पाविनी तो विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे माझा देवा तुम्हासे तू कामाने पडिलो पाया तू कामाने पडिलो पाया कामाने पडिलो पाया तू कामाने पडिलो पाया तू कामाने पडिलो पाया तू कामाने पडिलो पाया तू कामाने पडिलो पाया करा छाया कृपेची करा छाया कृपेची विसार कोण पडावा विसार कोण पडावा करा 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 छाया कृपेची माझा देवा
माझा देवा तुम्हासी 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 माझा देवा तुम्हासी तुम्हासी माझा देवा तुम्हासी
माझा देवा बादलों करू बरसे हल्के हल्के मिले फिर मेरा तुम्हारा आपला टाइम 10 मिनिटं आगाव झाले. दरवर्षी हा कार्यक्रम आनंदानं प्रेमानं श्रद्धेनं भावनेनं इच्छेनं मला सांगितलं उद्धवरावनं, महाराज तुम्ही माझ्या वडिलाच्या गोड जेवणापासून आहेत, बरोबर आहे, आणि चुकलो नाही. तसं म्हणले आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ही सेवा सोडणार नाही. मी जोर आहे तो मी वडिलाची सेवा करणार असा तिनं संकल्प केलेला आहे. त्यांना त्यांच्या आशीर्वादानं कुठल्याच गोष्टीची कमी नाही, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे आशीर्वाद कोणाचा आहे? आईवडिलाचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादानं आपलं चांगलं झालेलं आहे. म्हणून त्यांच्यामुळं हे वर्षाला एकदा अन्नदान भजन कीर्तन करता. तुम्हा सर्व कुटुंबाला कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल जय जय हे विठ्ठल जय मिराश गादे सेवा पांडुरंगा सेवा पांडुरंगा उपवास पाळणे राखीला दारवंग उपवास पाळणे राखीला दारवंग उपवास पाळणे राखीला दारवंग उपवास पाळणे राखीला दारवंग गेला भोगवता माला गेला भोगवता माला गेला भोगवता माला वंश परंपरा दास मी अंकित वंश परंपरा दास मी अंकित परंपरा दास मी वंश परंपरा दास मी अंकित कामुकलिता लाज कवना कामुकलित लाज कवना कामुकलित लाज कवना उपवास मारणे